जर तुम्हालाही सकाळी उठल्यावरती पोट हलके वाटावे, यकृत सक्रिय असल्याची जाणीव व्हावी आणि कोणत्याही त्रासाशिवाय श्वास व्यवस्थित व्हावे असे वाटत असेल तर रात्री फक्त 4 खास पानांचा वापर करण्याची सवय लावा. होय, ना औषध, ना उपवास, ना काही कोणता धोका. 4 साधी दिसणारी पाने शरीराच्या आत जाऊन अशी स्वच्छता सुरू करतात की संपूर्ण पचन संस्था ताजीतवानी झाल्यासारखे वाटू लागते. आजकाल प्रत्येक जण डिटॉक्सच्या मागे धावत आहे. कोणी हिरवे ज्यूस पित आहे, कोणी महागडे सप्लिमेंट्स घेत आहे, तर कोणी इंटरमिट फास्टिंग करत आहे. पण जरा विचार करा, जेव्हा पोटात अनेक वर्षापासून साचलेली घाण, वायू, विषारी घटक आणि अपूर्ण पचलेलं अन्न भरलेलं असेल तेव्हा वरून केलेले उपाय प्रभावी ठरतील का? याच कारणांमुळे अनेक लोक सर्व उपाय करूनही तक्रार करतात की त्यांचे पोट रोज साफ होत नाही. पोट सतत जड फुगल्यासारखे, शरीर सुस्त जाणवते, चेहऱ्याची चमक कमी होते, पिंपल्स जात नाही आणि सकाळी उठल्यावर उत्साहाऐवजी थकवा जाणवतो. खरं तर या सर्व समस्यांची मूळ कारणे म्हणजे आतड्यांमध्ये साचलेली घाण आणि पचन संस्थेवरील ताण. जोपर्यंत आतडी व्यवस्थित काम करत नाही, पोट आतून स्वच्छ होत नाही आणि लिव्हरमधील भार कमी होत नाही, तोपर्यंत कितीही उपाय केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे यासाठी महागडी औषधे किंवा उत्पादने आवश्यक नाही. याचे उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच लपलेले आहे, फक्त 4 साध्या पानांच्या रूपात. आता प्रश्न असा आहे की 4 पाने कोणती, ती कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, शरीरात जाऊन ती नेमकं काय काम करतात आणि यापैकी कोणते पान सर्वात प्रभावी आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट फुगणे, आम्लपित्त, फॅटी लिव्हर किंवा नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्याची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पानापासून, ते म्हणजे सनाईची पाने. सना लीव्स. सनाईची पाने अनेक ठिकाणी सनाई किंवा सना म्हणून ओळखली जातात. बद्धकोष्ठतेसाठी हे एक प्रभावी नैसर्गिक उपाय मानले जाते. जर तुमचे पोट रोज साफ होत नसेल किंवा सतत जड वाटत असेल तर सनाईची पाने आतड्यांची हालचाल वाढवून श्वासास मदत करू शकतात. त्यामुळे आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर पडण्यास मदत होते. आता वापरण्याची पद्धत: अर्धा चमचा सनाई पावडर घ्या, त्यात थोडे काळे मीठ मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घ्या. हे मिश्रण अनेकांना 6 ते 10 तासांच्या आत श्वासास मदत करू शकते. महत्त्वाची सूचना: सनाईची पाने नियमित रोज घेऊ नयेत. वारंवार वापरल्यास आतड्यांना त्याची सवय लागू शकते. त्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त 1 ते 2 वेळा वापरणे योग्य ठरते. दुसरं आहे कडुलिंबाची पाने. कडुलिंब शरीरातील हानिकारक जंतू आणि काही प्रकारचे सूक्ष्मजीव कमी करण्यास गुणधर्मांनी ओळखले जाते. जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येत असतील, त्वचेच्या काही समस्या असतील किंवा पचनाची संबंधित काही त्रास होत असतील तर कडुलिंबाचा मर्यादित वापर उपयुक्त ठरू शकतो. वापरण्याची पद्धत: रात्री 4 ते 5 ताजी कडुलिंबाची पाने चावून खाऊ शकता किंवा कडुलिंबाचे कॅप्सूल वापरू शकता. जरी त्याची चव खूप कडू असली तरी ताजी पाने चावून खाणे अधिक प्रभावी मानले जाते. 3 नंबर, रुपयाला 10 रुपयाचा कढीपत्ता. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा कढीपत्ता अगदी स्वस्त असतो, म्हणजे 10 रुपयात जेमतेम मिळतो. पौष्टिक घटकांनी असा हा समृद्ध आहे. कढीपत्ता पचनक्रियेस मदत करतो आणि शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास हातभार लावू शकतो. काही संशोधनानुसार तो लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. वापरण्याची पद्धत: सकाळी किंवा रात्री 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खा आणि वरून थोडे पाणी प्या. ताजी पाने उपलब्ध नसतील तर 1 चमचा कढीपत्ता पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. ज्यांना पचनाचा त्रास, वारंवार गॅस होणे किंवा फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 4 पुदिन्याची पाने. जेवणानंतर पोट जड वाटणे, गॅस होणे, पोट फुगणे किंवा आम्लपित्ताचा त्रास होणे यासाठी पुदिना खूप लोकप्रिय घरगुती उपाय आहे. पुदिन्यामधील मेथॉल पचन संस्थेला आराम देण्यास मदत करतो, त्यामुळे पचन अधिक सुरळीत होऊ शकते. वापरण्याची पद्धत: 8 ते 10 ताजी पुदिन्याची पाने हलकी टेचून ती 1 कप कोमट पाण्यात टाका आणि 5 मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी झोपण्यापूर्वी हळूहळू प्या. ज्यांना आम्लपित्त किंवा पोट फुगणे किंवा जेवणानंतर अस्वस्थता जाणवते त्यांसाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो, ही होती ती 4 विशेष पाने जी योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात वापरल्यास पचन संस्थेला मदत करू शकतात. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे गंभीर आजार, गर्भधारणा, औषधोपचार सुरू असतील किंवा दीर्घकालीन समस्या असतील तर कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नव्या उपयुक्त माहिती सकट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.